नमस्कार. 23 मार्च 2026 रोजी आपल्या आटपाडीतील स्वच्छतेचा एक विषय घेऊन उपोषण करणार होतो आटपाडीमध्ये नगरपंचायत इमारतीजवळ. आज आपल्या नगरपंचायतमध्ये माननीय युटी जाधव सर, आपले नगराध्यक्ष आणि सीओ साहेब यांनी आम्हाला इथं बोलवून काही प्रश्नांवरती चर्चा आम्ही केल्या. त्या चर्चेतनं मला त्यांनी म्हणजे मी जे प्रश्न किंवा मुद्दे दिले होते त्यांना पत्राच्या रूपातनं, तर त्यावरती असं त्यांनी सांगितलेलं आहे की 23 तारखेचं जे आंदोलन आहे हे आपण तात्पुरतं स्थगित करावं आणि आम्ही जे काय करतोय हे आपण पहिल्यांदा करून दाखवूया येत्या 26 तारखेला. म्हणजे मी त्यांना म्हणत होतो की स्वच्छतेला कमीत कमी सुरुवात झाली तर मग नंतर हळूहळू झालं तर आम्हाला त्यात ऑब्जेक्शन नाही, परंतु आटपाडीतील स्वच्छतेचा प्रश्न खूप मोठा आहे आणि भुयारी गटार जे होणार आहेत त्याला बराच वेळ जाणार आहे. तर 2-3 प्रश्न हे होते की स्वच्छतेमध्ये कसा मार्ग काढता येईल. तर मी त्यांना एकच सांगितलं की येत्या 26 तारखेला रामनवमी आहे, तर आपले नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नागरिक किंवा काही शाळा आपण एकत्र येऊन ग्राउंडवर येऊन एक स्वच्छता अभियान तरी कमीत कमी चालू करा. त्या माध्यमातून आपल्या आटपाडी शहरामध्ये काय चांगले बदल होतात का हे पाहूया. जर चांगले बदल झाले तर मग आम्ही समजू की आपल्या माध्यमातून एक चांगलं काम होऊ शकतंय आणि मग पुढचे टप्पे हळूहळू आम्हाला जे काय करायचं आहे, कधी वाटलं होत नाही तर मग पुढचा निर्णय आम्ही नंतर घेऊ. दुसरा विषय होता की आमच्या पत्रांना किंवा नागरिकांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा जे आटपाडी शहरातील नागरिक पत्र देतात त्या पत्रांना उत्तर मिळत नाही, तर ते अजूनही मिळालेले नाही. पण आपले सीओ साहेब म्हणले जे काही या 2 महिन्याच्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये असेल किंवा त्यांच्या कामाच्या अगदी बिझी शेड्यूलमधनं काही पत्र द्यायची राहिली असतील तर ते आम्ही मंगळवारपर्यंत तुम्हाला देतो. मग त्यामध्ये काही माहिती अधिकार होते, काही रेग्युलर अर्ज होते, ते पत्र मंगळवारी देतो असं त्यांनी मला सांगितलंय. या दुसरी गोष्टी तिसरा मुद्दा होता की आटपाडी शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा आणि महिलांच्या स्वच्छतागृहांचा विषय होता. मी हे तहसील कार्यालयात आपल्या बनगर मॅडमनाही दिलं होतं, सीओ साहेबांनाही दिलं होतं आणि अनेक लोकांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं की भाजी मंडईमध्ये जे महिला येतात सकाळी भाजी विक्रेते, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे बसतात. आजूबाजूला वेगवेगळे शौचालय असले पाहिजेत. मेन लोकशाही रान्नाभाऊसाठी चौकामध्येच तिथं एकही शौचालय नाही, तर असे चौक शोधून तिथं आपल्या या शौचालय झाले पाहिजेत. तर त्यावरती ते लवकरच मार्ग काढतो असं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या गोष्टी प्रायोरिटी बेसिसवरती झाल्या पाहिजेत असं मी आपले माननीय नगराध्यक्ष युटी जाधव सरांना सांगितलं. त्यांनी त्यावर सकारात्मक चर्चा केली. हे मुद्दे आपण 1-2 महिन्यांमध्येच मार्गी लावू असं त्यांनी मला सांगितलं, आश्वासन दिलंय. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन मी येत्या 23 तारखेचं माझं उपोषण स्थगित करतोय, त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि आटपाडीतील सर्व नगरसेवकांवरती म्हणजे 17च्या 17 आणि आपले नगराध्यक्ष आणि नागरिक, कारण नगरपंचायत आणि नागरिकांचा संवाद चांगला झाला पाहिजे आणि वाढला पाहिजे या बेसिसवर.